भारत फ्रान्समध्ये 3.25 लाख कोटी रुपयांमध्ये 114 राफेल लढाऊ विमानांचा करार झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 114 पैकी 24 विमानं सुपर राफेल असेल। आता काय आहे हे सुपर राफेल ते जाणून घेऊया। हे राफेलचं सर्वात आधुनिक F5 स्टँडर्ड आहे, जे सध्याच्या 4.5 जनरेशनवरून 5व्या जनरेशनच्या जवळ जाणार आहे। यामध्ये अधिक शक्तिशाली इंजिन आणि नवीन रडार असेल। ASN-4G हायपरसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र आणि हॅमर मिसाईल वाहून देण्यास हे सक्षम असणार आहे, अशी क्षमता त्यात असणार आहे। आणि एवढंच नाही तर हे सुपर राफेल मानव रहित लढाऊ वाहनांशी कनेक्टही होऊ शकतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करार मेक इन इंडिया अंतर्गत फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशन सोबत भारतात केले जाणार आहेत। सध्या वायुसेनेकडे F3 राफेल आहे, जी 4.5 जनरेशनची लढाऊ विमान आहेत। यामुळे आपली ताकद कैक पटीने वाढणार आहे। ही डील भारताच्या संरक्षण खरेदी इतिहासातील सर्वात मोठी मानली जाते। तर फ्रान्सकडून भारताच्या स्वदेशी पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली संदर्भातही रस दाखवल्याने तसं कळतंय। पिनाका ही भारताची स्वदेशी मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली आणि ही अमेरिकेच्या HIMARS आणि रशियाच्या टॉर्नेडो S सारख्या प्रगत प्रणालींना थेट टक्कर देते। अत्यंत जलद फायरिंग क्षमता आणि डोंगराळ, उच्च आणि कठीण भूप्रदेशात प्रभावी असलेली ही पिनाका 44 सेकंदात 12 रॉकेट्स डागू शकते। तर एका बॅटरीत 6 लॉन्चर आणि एका मिनिटात 72 रॉकेट्स डागण्याची क्षमता असलेली मिसाईल सुमारे 1 चौरस किलोमीटर क्षेत्र उद्ध्वस्त करण्याची क्षमताही ठेवते। जर हा करार प्रत्यक्षात आला तर तो भारताच्या संरक्षण निर्यातीसाठी मैलाचा दगड ठरेल। फ्रान्स हा जागतिक शस्त्र बाजारातील एक मोठा खेळाडू आहे आणि त्यामुळे फ्रान्सने भारतीय प्रणालीवर विश्वास दाखवणं ही भारताच्या संरक्षण क्षमतेची एक मोठी आंतरराष्ट्रीय मान्यता असेल।